नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्रियंका ग्लोबल ऑनलाईन मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. आणखीन एक अत्यंत महत्त्वाचं अपडेट आलेला आहे आणि हा अपडेट NTA UGC नेट एक्झामिनेशन संबंधित आहे. जसं की मित्रांनो, आपल्या सगळ्यांना कल्पना आहे की UGC नेट एक्झामिनेशन वर्षातून दोनदा होत असतं. ही एक्झामिनेशन जूनमध्ये एकदा आणि डिसेंबरमध्ये अशा पर्टिक्युलर 2 वेळा म्हणजे 6-6 महिन्याच्या डिफरन्समध्ये आपल्याला UGC नेट एक्झामिनेशन होताना दिसून येतं. आपल्याला 2026च्या जून एक्झामिनेशनचं ऑफिशियल नोटिफिकेशन आलेलं दिसून येतं. एक्झॅक्ट परीक्षेची तारीख आलेली आहे. त्यामुळे फॉर्म कधी आपण भरायचं, फॉर्म भरण्याची फीस काय आहे, परीक्षेचं पॅटर्न काय आहे, सोबतच शेवटची तारीख काय आहे ही परीक्षेचं फॉर्म भरण्यासाठी, हे संपूर्ण महत्त्वपूर्ण मुद्दे आज आपण या व्हिडिओ लेक्चरच्या माध्यमातून समजून घेणार आहोत. सोबतच मित्रांनो, जर आपण नेट एक्झामिनेशनला टार्गेट करीत आहात तर हा संपूर्ण व्हिडिओ लेक्चर आपल्या सगळ्यांसाठी खूप महत्त्वपूर्ण स्वरूपाचा ठरणार आहे. सर्वप्रथम आपण जाणून घेऊया नेट एक्झामिनेशन संबंधित जे पब्लिक नोटीस आलेला आहे, या नोटीसला आपल्याला समजून घ्यायचं आहे. तर बघा, पर्टिक्युलर नेट एक्झामिनेशन हे 3 कॅटेगरी साठी होतं. कॅटेगरी म्हणजे कास्ट कॅटेगरी नाही, तर 3 स्तर यामध्ये आपल्याला दिसून येतं. इथे बघा, सांगण्यात आलेलं आहे की ही पर्टिक्युलर एलिजिबिलिटी टेस्ट आहे, नॅशनल एलिजिबिलिटी टेस्ट, ज्यामध्ये 3 तुम्ही फॉर्म भरताना 3 पर्टिक्युलर तुम्हाला क्लासिफाय केलेलं दिसून येतं. फर्स्ट आहे अवॉर्ड फॉर ज्युनियर रिसर्च फेलोशिप अँड अपॉइंटमेंट ॲज अ असिस्टंट प्रोफेसर, हा पहिला कॅटेगरी फॉर्म भरताना. सेकंड आपल्याला दिसून येतं असिस्टंट प्रोफेसर आणि ॲडमिशन टू PhD. आणि तिसरं कॅटेगरी आपल्याला इथे फॉर्म भरताना असे 3 ऑप्शन दिसून येईल. पहिला तुम्हाला दिसून येणार आहे रिसर्च फेलोशिप आणि असिस्टंट प्रोफेसर म्हणून पहिला ऑप्शन. दुसरा असिस्टंट प्रोफेसर आणि PhD दोन्ही. आणि तिसरं फक्त जर आपल्याला ओन्ली PhD करायचं आहे समोर, त्यासाठी तुम्हाला नेट एक्झामिनेशन द्यावं लागतं. तर आपल्या प्रेफरन्सनुसार आपण हा फॉर्म जे आहे ते भरू शकतो. ओके, हे तर झालं कॅटेगरी म्हणजे 3 स्तर. म्हणजे आपल्याला फॉर्म भरताना तुम्ही ज्युनियर रिसर्च फेलोशिप आणि असिस्टंट प्रोफेसर पहिला ऑप्शन चूज करू शकता, दुसरं किंवा तिसरं. ठीक आहे. यानंतर बघा, सबमिटिंग ऑफ ऑनलाईन अप्लिकेशन फॉर्म सुरू झालेले आहे 29 एप्रिलपासून तर 20 मेपर्यंत. आणि या पर्टिक्युलर एक्झामिनेशनच्या फॉर्म फिल करण्याची शेवटची जी तारीख आहे ती आहे 20 मे. सोबतच फॉर्ममध्ये काही करेक्शन आहे, तर करेक्शन करण्यासाठी तारीख दिलेली आहे 22 मेपासून तर 24 मेपर्यंत. आणि अनाउन्समेंट ऑफ एक्झाम सिटी, कारण ॲडमिट कार्ड येण्यापूर्वी जे आहे ना, सिटी अलॉटमेंट येत असतं, तर ते 10 जूनला आपल्याला पाहायला मिळेल. ॲडमिट कार्ड कधी येईल तर 15 जून 2026ला एक्झामिनेशनचं ॲडमिट कार्ड येणार आहे. आणि फायनली आपली एक्झामिनेशन होणार 22 जून ते 30 जूनच्या दरम्यान पर्टिक्युलर परीक्षा होणार आहे. आता सेंटर डेट अँड शिफ्ट तुम्हाला नमूद केलं जाईल आपल्या ॲडमिट कार्डमध्ये. आणि याचा आन्सर की सुद्धा वेळेनुसार ते वेबसाईटवर टाकत असतात, तर वेळोवेळी आपण वेबसाईटला व्हिजिट केली आपण पाहून घेणार. पण ह्या नंतरच्या गोष्टी आहे एक्झाम झाल्यानंतर. सो त्या संबंधित सुद्धा सूचना तुम्हाला नंतर मिळेलच. पण इथे एक लक्षात घ्यावं की अप्लिकेशनची जी फीज आहे जनरलसाठी आहे 1150 रुपये. ठीक आहे. जनरल अनरिझर्व जे आहे त्यांच्यासाठी. जनरल EWS OBC NCLसाठी 600 रुपये. SC ST PWD थर्ड जेंडरसाठी 325 रुपये फीस आहे. तर अशा प्रकारे नेट एक्झामिनेशनच्या फॉर्म जे आहे ते आलेले आहे. आपण सगळ्या विद्यार्थी मित्रांनी नेट एक्झामिनेशनचं फॉर्म फिल करा. सोबतच इथे नेट एक्झामिनेशनला टार्गेट करण्यासाठी कंप्लीट कोर्स आपलं अवेलेबल आहे. हा कंप्लीट कोर्स हिंदी आणि इंग्लिशमध्ये आपलं सेशन राहणार. 1 वर्षाच्या व्हॅलिडिटी सोबत यामध्ये डेली तुम्हाला लाईव्ह सेशन मिळेल. लाईव्ह तुम्ही पाहिजे तितक्या रेकॉर्डेड फॉर्ममध्ये बघू शकता. संपूर्ण अभ्यासक्रमावर नोट्स पण अवेलेबल आहे. सोबतच प्रॅक्टिससाठी MCQs, PYQs आणि 5000 पेक्षा अधिक MCQ बँक आहे. कोर्सची नवीन बॅच आपण 4 मेपासून सुरू करीत आहोत. तर याची फीस आहे 2500 रुपये. नवीन बॅच सुरू होत आहे
4 मे पासून आपण या ऑफिशियल नंबर्सचा वापर करा आणि आजच कोर्सला जॉईन करा. जे विद्यार्थी मित्र खूपच नवीन आहे आणि त्यांना नेट एक्झामिनेशनचं कल्पना नाही, तर लक्षात घ्या, नेट परीक्षा ही नॅशनल एलिजिबिलिटी टेस्ट आहे, ज्यामध्ये 2 पेपर असतं, पेपर 1 आणि पेपर 2. आता या परीक्षेची लँग्वेजचं जर आपण विचार केलं, हिंदी इंग्लिश लँग्वेजमध्ये ही परीक्षा होती. हिंदी आणि इंग्लिशमध्ये पर्टिक्युलर आपली परीक्षा जी आहे ते आपल्याला होताना दिसून येणार. सोबतच पेपर 1 हा 100 गुणांसाठी असतो, ज्यामध्ये 50 क्वेश्चन विचारले जातात आणि पेपर 2 100 क्वेश्चन असतं, 200 मार्क्स करिता. टोटल 300 गुणांचा हा पेपर होत असतो आणि कट ऑफ कॅटेगरीनुसार आपलं येत असतं. तर या एक्झामिनेशनच्या प्रिपरेशनमध्ये पेपर 1 हा जनरल पेपर राहतं, ज्यामध्ये टोटल 10 युनिट्स आहे आणि पेपर 2 हा आपला सब्जेक्टिव्ह असतं, ज्यामध्ये देखील 10 युनिटचं समावेशन आहे. अशा प्रकारचं टोटल 20 युनिटचा अभ्यास आपल्याला करायचा आहे. यापैकी जर आपण जनरल पेपर टार्गेट करीत आहात, तर आपल्या सगळ्यांसाठी हा कोर्स आहे. या ऑफिशियल नंबर्सवर कॉन्टॅक्ट करून आजच आपण जॉईन करू शकता. सोबतच हा व्हिडिओ लेक्चर आवडला असेल किंवा नेट एक्झामिनेशन संबंधित काही अपडेट असेल तर तुम्ही मला कळवू शकता. थँक्यू सो मच.